केला काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागविते सतत जाग करतात आपल्याला आपला विवेक जागृत होतो आणि दुसऱ्या जन्मात काय द्यावी त्याची वारी उत्तराई देतो हा पायी जीवन थोडा त्यांच्यासाठी तुम्ही काही देऊ नका काही जरी दिलं तरी त्यांना काय उपयोग नाही देऊ दिला तरी काय नाही तुम्ही समजून घ्या बरं का कसं आहे तीन माणसं तीन प्रकारचे आहेत एखाद्याने जर तुमच्यावर उपकार केला तर तुम्ही त्याच्यावर उपकार करा एखाद्याने उपकार केला तर त्याच्यावर तुम्ही अपकार करा आणि एखाद्याने अपकार जरी केला तरी तो त्यांच्यावर उपकारच करतो तीन वर्गात आपल्या समाजात गेला एखाद्याने उपकार केला आपण उपकार करतो आणि एखाद्याने अपकार केला तर आपण त्याच्यावर उपकारच करतो अपकार करून आपण त्याच्यावर उपकार करावे हे संत लाईनमध्ये बसतात याला संत म्हणतात माऊलीने लाल पाठ केली आणि त्याच्यावर मुक्तावळी मांडले पाहिजे की नाही आश्चर्य वाटलं कोणावर मला काय त्याचं छळणं बंद झालं सतत विसोबा क्षेत्राने माऊलीवर अपकार केले अपकार पण माऊलीने त्यांना गुरुपदावर बसवलं विसोबा क्षेत्र गुरु झाले सद्गुरू आणि त्यांच्याकडून नामदेव महाराजांनी अनुग्रह घेतला लक्षात ठेवा संतांच्याकडे हे अनुग्रह माध्यम आहे तुमचा अनुग्रह लादलो हे वाक्य नीट लक्षात ठेवा महाराज तुमचा अनुग्रह लादलो पावन काय हो उच्चलेले चराचर चर म्हणजे आणि अचर म्हणजे अचर न हलणार आणि चर म्हणजे हलणार याच्यामध्ये मी आहे पवन म्हणजे वारा प्रवन म्हणजे ब्रह्म पवन म्हणजे ते तत्व आता हे जर समजा लाकडाचा खांब असता तर या लाकडाच्या खांबामध्ये किडे असतात की नाही लाकडाच्या खांबात कसे काय जिवंत राहतील ते तिथे ब्रह्म आहे आणि त्या खांबाला लाट लागली होती की नाही माझे ठिकाणी हिरण्यकशिपूने मग त्या खांबात आहे की नाही तो म्हणजे ब्रह्म कुठे नाही ही प्रचिती आहे ही प्रचिती कोणाला येते म्हणजे तत्व अनुग्रहाच्या माध्यमातून लक्षात ठेवा अनुग्रह मिळाल्यानंतर त्याला कळतं म्हणून माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर कशावर बोलतात ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपरित झाला माझं घर कुठे आहे अरे 10 बाय 15 घर झाले येथे कोणी सोडवे नाही का चक्रपाणी वाचूया किंवा माता पिता बंधू बहिणी कोणी कोणती माणी इष्ट मित्र सगळे दोस्त काठी मांडणी येथे कोणी सोडलं नाही का सद्गुरू वाचूनी सद्गुरू आणि चक्रपाणी काय दोघांमध्ये फरक आहे सांगा मग ते सद्गुरू आहेत का शोधा म्हणजे सापडेल आज आहेत ते आणि उद्या येणार आहेत पण ते तत्व पाहिजे संत तुम्हाला जाग्यावर अनुभवानं देतात आहे तरी सुगम तरी जनाची झाला दुर्गम काजयाचे तुकडे वर्म सत्य मागमाकडे नाना साधनांचे उधार आणि हा रोगडा ब्रह्मसाक्षात्कार संत तुम्हाला रोग ब्रह्मसाक्षात्कार करून देतात रोग उद्या असण्यासाठी नाही हे लक्षात ठेवा आपल्या जीवनात येणारे संकट हातून जातात का तुमच्याकडे जर ती हिंमत असेल तुमच्याकडे जर ते ज्ञान झालं असेल तर ते अज्ञान तुमचं निघून जाईल अज्ञान घालवण्याकरता आहेत संत आणि त्यांच्यासाठी ते म्हणतात काय द्यावे त्याची भावी उतराई हा पायी जीवन थोडा एवढं त्यांच्याकडे अजून काय होऊ शकत सांगतो तुम्हासे तर तुम्ही तुमच्या संकटात जाणार कोणी वाचवणार नाही मग वाचणार पाहिजे हे जे सर्व आहे हे माया जाळ हे संपणार आहे आपल्याला ही मायेचं शरीर आहे की नाही हे संपणार आहे काल नंतर आज आहे उद्या नाही याची आठवण ठेवा हे ऐकून मनामध्ये पक्की गाठ मारायची आपला देह पुन्हा नाही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म दुनियावर फेरा पडे याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संगम होऊ नका
काय उद्देश करतात, काय उद्देश आहे त्यांचा? तुम्ही जर माळा घातल्या सगळ्यांनी तर फायदा संतांचा आहे का, सांगणाऱ्या गुरुचा आहे का? तुमचाच फायदा आहे ना. शाकाहारी केल्याने मनुष्य जास्त दिवस जगतो. गरीबाचं आयुष्य 100 वर्षाचं आहे, जो शाकाहारी आहे त्याला कोणताच आजार होत नाही. आणि मांसाहाऱ्यांना आजार होतो का, तर त्या जनावरांमध्ये आजार असतो. कोणताही खाटी त्याला चेक करून कापत नाही, कोणताही विकणारा माणूस त्याला चेक करत नाही. उलट कोंबड्याला आजार आला, बकऱ्याला आजार आला तर विकून टाकतात. जा कमी तर कमी पैसे तेवढेच मिळतील, जाऊ दे त्याला व्हायचं होऊ द्या. कोणीही चेक करून कापत नाही. तो मांस आपण आपल्या पोटात गेल्यावर नाना प्रकारचे आजार होतात. मग खाऊ नये की खावं, काय म्हणणं तुमचं? नाही खायचं, उद्यापासून का? उद्या झाले की म्हणायचं उद्यापासून खाणार नाही. आजच्या दिवस खातो, उद्यापासून नाही खाणार. हे कोणाचे काय गेले त्याचे त्याने अनहित गेले. बघा या ठिकाणी तुकाराम महाराजांना बरं का प्रत्येकाला हे माहिती आहे की तुकाराम महाराज देहूनिवासी श्रीमंत जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याचे मेरुमणी असे संत तुकाराम महाराज यांनी तुमच्यासाठी हा संतपर असणारा 4 कर्माचा अभंग तुमच्या कल्याणासाठी. सगळे अभंग कोणासाठी असतात? कोणासाठी? कुत्रे, मांजर, जनावर, हत्ती, घोडे, मासे यांच्यासाठी अभंग असतात. हे माणसासाठी नाही. तुम्ही काय काळजी करू नका, आपल्यासाठी नाही. ते तुकाराम महाराजांना काय काम होतं देऊन ठेवले त्यांनी. असं आहे का? नाही. हे अभंग आपल्यासाठीच आहे, आपल्या कल्याणासाठी आहे, आपल्या सुखासाठी आहे, आपल्या आयुष्यासाठी आहे. नवे नवे तुमच्या पुढच्या पिढ्या सर्व सुखात जाऊन पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा एवढा हा उपदेश कीर्तनात असतो. कीर्तन ऐकलं का, प्रवचन ऐकलं का, भजन केलं का, वारी केली का, ग्रंथ वाचला का, हरिपाठ केला का, हे सगळं पुन्हा विचारत असतो. त्याचा जमा खर्च सगळा त्याच्याकडे लिहून असतो चित्रगुप्तकडे. काय काय केलं ह्या माणसाने आणि काय नाही केलं म्हटलं की काय त्या धारकात खुरे असतात, उकळलेलं पाणी असतं त्याच्यामध्ये बुडवतात. बरं का, बर्फाच्या लादीवर झोपवतात, असे हाल करतात. यमाचे किंकर मारती तोडती जोडती त्याच्याकडे दया नाही. एक क्षण थांबा हो. आता 12:50 मुलीचं लग्न आहे. तसलं चालत नाही बघा त्याच्याकडे. सगळं जाग्यावर तुमची सत्ता, ऐश्वर्य, शक्ती, घर, दार, नातेवाईक कोणी तिथं नाही. कुणाची तो वाट पाहणार नाही. लगेच चला चला घेऊन चला लगेच. हे लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांना असं वाटतं की बाबा या जगामध्ये हे जे जीव आहे हे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत. कृष्ण भगवान सुद्धा म्हणतात अरे ते मुक्त आहे ना, मला काही जन्म आहे का? देव अजन्म आहे, देवाला जन्म नाही. बरं का, आणि ते म्हणले मी निवांत आहे ना, पण मी जर असा निवांत बसलो तर तुमची सुटका कशी होणार? तुमची सुटका कशी होणार? म्हणून संत काय करतात, अगोदर देवाचे अवतार होते आणि कलियुगामध्ये संतांचे अवतार आहेत. ते देव म्हणजे संत आहे. संत दुसरे नाही. ते देव म्हणजे संत आहेत. आणि ते संत ते म्हणतात की बाबा अशा संतांचं काय सांगू आता, संतांचे उपकार मत निरंतर जागे होती. विवेक जागृत ठेवतात. काय करावं काय करू नये, कुठे जावं कुठे जाऊ नये, काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, हे सगळं सांगतात.
मग अशा संतानांनी काय द्यावं, काय द्यावे त्याची व्हावे उतराई आणि ठेवी हा पायी. नवे नवे त्यांच्या चरणावर आपला जीव जरी ठेवला तरी तो कमी पडतो. कारण त्याचं सहज बोलणं असतं ते आमच्या हितासाठी असतं, आमच्या कल्याणासाठी असतं, आमच्या आनंदासाठी असतं, आमच्या संसार सुखासाठी असतं ते. अशा संतांना आम्ही काय द्यावं? ते कशी माया करतात आमच्यावर? आपले गुरु, आपले सद्गुरु कशी माया करतात? तुका म्हणे वत्स देहमीच्या चित्ती. गायीचं चित्त तिच्या वासरावर जसं असतं तसं ते सद्गुरु माझ्या जीवाकडे, माझ्या संसाराकडे, माझ्या दुःखाकडे ते लक्ष देतात. मला काय झालं की ताबडतोब ते आम्हाला विवेकाने सांगतात, हे असं करू नको, हे असं कर, काही होणार नाही, काय चिंता करू नको, असं आम्हाला सांगतात. म्हणून त्या संतांची उपकाराची कशी फेडू? हे 4 चरणाचा आपण तुम्हाला धावता सांगितलाय. आता तुम्ही घरी जाऊ शकता. ऐकायचं असेल तर बसा, नाही तर अर्थ सांगितला बरं का. जायचंय का कोणाला घाई आहे का? डबावर बनवायचं, जेवण काय बनवायचं तर अर्थ सांगितला, जाऊ शकता. त्यांच्या पद्धत राहायचं. संतांच्या मार्गाने गेला तर तुम्हाला खऱ्या अर्थाने लागणार आहे. मार्ग जाऊन गेले आहे दाखवला. आपल्याला या संसारात दुःख मिळणार, या संसारात दुःख होणार नाही, आपण त्या सुखामध्ये राहणार, कधी दुःख बाजूला नाही, करणार नाही, सगळं करा. पण संत वचनावर विश्वास आहे का? संत वचनावर विश्वास आहे का? विश्वास ठेवायला पाहिजे का नको? आई बाप स्वतः म्हणतात, काय काय बाप तो स्वतः आणायला जा घेऊन ये, संपले घेऊन ये, जा पुढे घेऊन ये. आई बाप सांगतात, देवाला तरी सांगू सांगतात की नाही? देव आपल्याला कळला कुणामुळे? संतांमुळे कळला. म्हणून संतांचे उपकार त्या लक्षात ठेवा. आई बापाचे एका जन्माचे उपकार आहेत, परंतु आई बापाकडे काय आहे? स्वार्थ आहे.
संतांच्याकडे स्वार्थ नाही, निस्वार्थपणे केलेली सेवा. तुमच्या जन्माची काळजी त्यांना आहे. संतांनी काय नाही केलं, आई बापांनी जे केलं नाही ते संतांनी केलेलं आहे. म्हणून त्यांना प्रश्न पडतो, बरोबर आहे, ते पुढे आल्यानंतर आहे. काय सांगायचंय मला, संतांचे एवढे उपकार आहेत, शब्द कशा करता येतात तो, काय काम आहे संतांचं. अवतार तुमा कराया तुमच्यासारखं कुटुंब आहे ते, पत्नी मुलं घरदार, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक नाही. देवाच्या शरीरामध्ये थोडा फरक असेल, तर संतांच्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये काही फरक नाही. पण त्यांच्याकडे अनादिकालाचं तत्व असतं, अनादिकालाचं तत्व, आणि ते तत्व, तो हरी, तो आत्मा, हे एक आहे. लक्षात ठेवा, तत्व, हरी, देव आणि आत्मा हे एकच आहे, याच्यात फरक नाही. आपल्याला जन्म आहे, आत्म्याला जन्म कुठे आहे? आत्मा जन्मत नसतो, आत्मा मरत नसतो, आत्माला आई बाप नसतात. शंकर भगवंताला आई बाप आहे का? अनादि ते स्वयंभू आहे. पांडुरंगाच्या बाबतीत पण म्हणलं जातं, स्वयंभू हा मुद्दा विखेवरी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग, चैतन्याचा गाभा पांडुरंग. स्वयंभू आहे, नाही घडविला नाही बसविला, बरं का, देवाला घडवावं लागत नाही. आणि बघा किती आश्चर्य, संतांनी काय सांगितलंय त्याच्याबद्दल मी बोलतोय. आता सुद्धा देव तुमच्या हृदयात आहे. तुम्हाला विश्वास आहे का? विश्वास करी स्वामीवरी सत्ता आहे का? विश्वास, तो देव माझ्या हृदयात आहे. आणि माझ्या हृदयात असताना मी त्या देवाला तोंडातून काय टाकतो? नको ते पाणी टाकतो, नासक पाणी टाकतो, सडलेला अन्न टाकतो, टाकतो की नाही? शिजवत असतं, पण ते टाकतो की नाही आतमध्ये? मग त्या आतल्या देवाला ते चालतं का? ज्या सत्तेवर तुम्ही जगता, ज्या सत्तेवर तुम्ही चालता, बोलता, फिरता, ती सत्ता तुमच्या हृदयात आहे. आणि त्या सत्तेवर तुम्ही सर्व काही मजा मारता, तरी सुद्धा त्या देवाला ओळखत नाही. ही दयनीय अवस्था नाही का? कशी अवस्था ही? आपल्या हृदयात बसलाय. अहो, जनाबाईंनी त्याग केला ना, जनाबाई म्हणते त्या देवासाठी प्रत्येक श्वास मी त्यांना दे. पांडुरंगाला प्रत्येक श्वास आपले श्वास ठरलेले आहेत. लक्षात ठेवा, एकही श्वास एक्स्ट्रा मिळणार नाही, जादा मिळणार नाही. किती लाखो रुपये होता, पण एकही श्वास जास्त मिळणार नाही. कोण कधी कधी लक्षात येत नाही. क्षण करू नाही भरोसा वाढीसावर थोडा मायाचा काळे शरीर कोणाची ऐकून 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 म्हातारे झालो. पण खरं तुम्हाला पटतंय का सांगा? तिकडे बघू नका, माझ्याकडे बघा. सगळ्यांचं लक्ष तिकडे आहे का? त्याला बघितलं नाही का?
गप्पा मेला बघितलं नाही तुमच्या गावात राहते ते तिकडे काय बघायचं एवढं बघा जाती चालू लक्ष दिलेलं आहे तुम्हाला नाही कळत पण मला सगळं दिसतं तो काय सांगितले आणि महाराजांनी झाले हे शरीर हे कोणाचे असते आणि कोण बोलवितो हरिविना एक कवी ऐकवी एक नारायण पण दयाचे भजन कधी करू नका बरोबर आहे दयाचे भजन कधीच करू नका चुकू नका सांगितलं का माझं चुकलं सांगितलं पण काय भजन करायचो भजन काय करायचं 6 महिने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 6 महिने जगन्नाथ बोले बाबा जगन्नाथ बोले पर जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ नंतर रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण लक्षात ठेवा एका देवावर लक्ष द्यायचं नाही बरं का आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत सगळ्यांची नाव घेतात सगळ्यांची नाव कुठे स्थिर व्हायचं नाही लग्नाचा काकाला तो काय नाही तिकडे टोपला इकडे टोपला इकडे सामान इकडे चार पण इकडे बस इकडे असं असतं का संत तुम्हाला ते सांगत नाही एक गाव आम्ही संत सांगतात बाबांनो ज्याच्यापासून ही उत्पत्ती झाली ज्याच्यापासून हे जग निर्माण झालं त्याची पूजा करायची का जगाची पूजा करायची कुणाची पूजा करायची कुणाची पूजा करायची जैसे मूळ सिंचने सहते शाखा पल्लव संतोषते म्हणून जाणते गुरु भैसे तेने कृतकार्य होईते जगाकडे पाहू नका एकच आहे एकच तत्व आहे एकच देव आहे एकच नाम आहे एकच आत्मा आहे एक तत्व नाम एक तत्व नाम एक तत्व नाम
हरी आत्मा, आत्मा आणि हरी एक आहे. जीव शिव सम वायात दुर्गम आनंद. माऊलीच्या हरिपाठाकडे लक्ष द्या. माऊली म्हणतात नम्र व्हा, शून्य व्हा. हरी म्हणजे नम्र होणे, हरी म्हणजे शून्य होणं, आणि पाठ म्हणजे त्याचा अभ्यास आहे. शून्य होण्याचा अभ्यास म्हणजे हरिपाठ आहे. हरिपाठ करून करून काळाचा भुसा काढला सगळा, काळाचे तुकडे झाले, त्याला हरिपाठ मदत नाही. हरी म्हणजे शून्य होण्याचा अभ्यास, असा तो हरिपाठ आहे. कोणत्याही अभंगात घ्या, अर्थाक्षरा काय सांगितलं बघा. त्रिगुणासार, निर्गुणेसार, सारासार विचार हरिपाठ. सारासार विचार करा, काय हरिपाठ आहे. अहो त्या हरीचा पाठ, त्याला तुम्ही पाठ केली, त्या हरीला तुम्ही पाठ केले. हरिपाठ काय वाचन हा पत्ता आहे. हरिपाठ केलेला हा पत्ता आहे. ही दवंडी आहे कीर्तनाची. पण तुम्ही जर ती मनावर नाही घेतली तर काय उपयोग नाही हो. आणि संत म्हणतात इथे गुणांचे काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. पण हित करायचं का अनहित करायचं. हित ते करावे देवाचे देवगण करून या मनाने कवी. बघा लक्षात घ्या, संत जे सांगतात ते आपल्या हिताचं सांगतात, आपल्या कल्याणाचं सांगतात. मग ऐकायला नको का, ऐकायला नको का. कधी ऐकणार, कधी ऐकणार, सत्याचे अनुभव झाल्यानंतर. यावेळेस विचार केला नाही, पण पुढच्या सप्त्याला मात्र विचार केला का. आणि पुढच्या सप्त्यापर्यंत गॅरंटी काय, काय गॅरंटी हो. आपला जन्म फक्त मनुष्य देहाचं सार्थक करण्याकरता आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की आपल्याला देव व्हायचे. काय व्हायचं, आपल्याला देव व्हायचे. तुम्हाला काय सांगते पुन्हा हे संतांचे एवढे उत्तर आहे. देवाचे भजन देहाने देव होता येतो. याच देहामध्ये देवाचं ज्ञान होऊ शकतं. मग देवाची गरज आहे की नाही तुम्हाला, देवाची गरज आहे की नाही. ज्याला देवाची गरज असेल, संकट काळी देवाने तुम्हाला त्यातून सोडवावं असं वाटत असेल, तर देवाला जे आवडते ते तुम्हाला करावं लागेल. आणि तुम्हाला जे आवडते ते सोडावं लागेल. आहे का तयारी, हातवर करा. कोणापर्यंत तयारी आहे, बस एवढीच तयारी आहे, बाकी कोणी तयारी नाही. पण काय कशासाठी करतो करतो मला हे बघा. 3-4 करून फक्त म्हणतात मग कशासाठी उभा आहे तो बोलतात. 100 शब्द बोलले तरी रक्ताचा थेंब वाटतो. बाटल्यात आखी आटेल रक्ताची. संतांच्या सगळ्या बाटल्या आटून गेले बिचारे स्वतः आम्हाला. पण तरी तुम्ही ऐकत नाही. आपलं परिवर्तन व्हावं म्हणून कीर्तन आहे. ज्या उद्देशाने हे कीर्तन उभं केलं जातं तो खर्च आहे. त्या मार्गाचा जे मंदिर बांधणं कशाकरता आहे, तुम्हाला आनंद मिळण्यासाठी आहे. घरामध्ये आनंद असतो का, काय असतो सांगा. येताना माणूस घरात येतो, गाड्या दिसून घेऊन येतो, हे झालंच पाहिजे. गेले ते कोणाचं युट्यूबला बघितलं असेल, आई तिच्या ती भाजी करून दिली नाही, आईचा कोयता करून घालतो कुणाला, आईला. तर काय कशाला जन्म आले. मला तर वाटतं ते दुर्योधन वंश रावणाचे त्यांचीच वंश आहे. आणि आजही त्यांची वंश आहे. गेली नाही कुठे. संतांचे बोल आपल्या हितासाठी आहेत. आणि हे जर तुम्ही ऐकलं नाही, इतके उपकार आहेत संतांचे. नवे नवे संत काय सांगतात माहिती का, संत काय म्हणतात, सर्वात जास्त भीती मात्र कशाची आहे, कशाची भीती आहे, हा नक्की ना. महाराज म्हणतात सगळ्यात भीती तुम्हाला काय, तुम्हाला कोणाला नाही भीती मरणाची. मग ती एकटे मारत आहे. तुम्हाला आहे का भीती, हो बघा ना. मग भीती मरणाची आहे की नाही, पण सत्य संसारात आपण मरत नाही. तुम्ही म्हणजे बरं झालं बा, 100 वर्ष झाले तरी मरणार नाही, बरं झालं. अहो शरीराला मरण आहेच, पण ज्याच्या सत्तेवर तुम्ही बसलेले आहात, ज्याच्या सत्तेवर खाता पिता तो आत्मा आहे, तो अमर आहे. तो कधी जन्मत नाही, कधी मरत नाही, असा तो.
तोही जर तुम्हाला खात्री पडते तर तुमच्या मनाची भीती निघून जायची नाही. तुमच्या मनाची भीती निघून जायची नाही. मग ही भीती आपल्या आई बाबांनी घालवली का? घालवली का सांगा? आई बाबाची करायला आपण म्हणतो घालवली का भीती? उलट ते म्हणते बागल बाई झोपू दे. काय सांगते आई? बागल बुवा त्या आईने बघितलेलं नसतो तरी तिच्या आजीने बघितलं नसतो, पण त्याच्या मुलाला ती सांगते बागल बुवा येऊन झोपून घे. आणि तेव्हा तरी सांगणार हो आई. तरी सांगेल आई. संत तुम्हाला सांगतात तुमच्या मनात असणारी भीती सर्व निघून जायचं तुम्ही आम्हाला आहात. तुमच्या शरीरामधला आत्मा तोच सर्वत्र ठिकाणी आहे. एक उदाहरण देतो. हा जो मंडप आहे, या मंडपात आपण सर्व बसलेले आहोत. सर्वांचे कपडे, सर्वांचे कलर, उंची नाही का, काळे गोरेपणा सगळा, जाड पातळ सगळं. पण एका मांडवात बसलो नाही आपण. हा, मग आपण मांडवात बसलोय का आपल्याच मांडव आहे? काय आपण मंडपात बसलो की नाही का आपलं मंडप आहे का? आपलं मंडप आहे का? तसं आपण देवात आलोय. आपल्यामध्ये देव आहे आणि बाहेर पण आहे आणि आतमध्ये पण आहे. बादली भरलेली पाण्याची, एक लोटा घेतलाय, त्या लोटा पण पाण्याचा भरलेला आहे आणि तो लोटा बादली सोडला. विठ्ठल जाळे ताई भरला कावरी त्यांना यावं लागतं, सगुण रूप घ्यावं लागतं, मायेचा आधार त्यांना घ्यावा लागतो. पण माया त्यांच्या अंतर आहे आणि आपण मायेच्या अंतर आहोत. देवाला मायेचा आधार घ्यावा लागतो, पण देव मायेच्या अंतर जात नाही, आपण मायेच्या अंतर आहोत. तो सगळीकडेच आहे. आणि ती आपल्या मनातली भीती, परीक्षित राजाची भीती, 7 दिवसात परीक्षित राजाला मरण येणार आहे, ही जी भीती होती परीक्षित राजाला, ही तुम्ही घालवली. हा, तुम्ही घालवले. शुक्रदेव कुठे कुठे राहतात ते? राहतात कुठे? आपल्या खालच्या पांडवांच्या यज्ञामध्ये त्यांनी अन्न खाल्लं, त्या अन्नात सीताचं मुखात त्यांनी फेडले. त्यांना सांगितलं बाबा परीक्षितला की तू मरत नाही. हा, कळलं तू देह समजत असेल तर मरणार तू, पण तुझ्या देहात जो आत्मा आहे तो कधी मरत नाही. मग आपण आत्मा आहोत का देह आहोत? सांगा. कोरोना मध्ये कुणाचा तरी नातेवाईक गेला की नाही? मग गेलेला तो देह होत गेला, त्या देहात का गेला? कोण गेला? देहात गेला की नाही? जो देहातून गेला त्या उरलेल्या देहाला काय किंमत आहे सांगा? मग तो गेलेला देहात होता म्हणून त्या देहाला किंमत होती की नाही? त्या तो जर देहात नसेल तर या देहाला काय किंमत आहे? म्हणून देहापासून तो वेगळा जातो ना, तो अमर आहे. मग तुम्ही कोण आहे? देह आहे तर तो आहे? देहात असणारा तो आहे का देह तुम्ही आहे? देह साधन आहे. सर्वांचा देह हे साधन आहे. गाडी, घोडा, सायकल, मोटरसायकल, टू व्हीलर, फोर व्हीलर, विमान, बोट हे सगळे काय आहे? साधन आहेत. कशासाठी? मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी साधन आहे. लक्षात ठेवा. म्हणजे साधन आपण वापरतो ते आहे का? मग गाडी तुम्हाला साधन आहे जाण्यासाठी, रिक्षा साधन आहे, तसं हे शरीर देवाकडे जाण्यासाठी साधन आहे. हे संतांनी सांगितलं की बाबांनो तुम्ही आत्मा आहात, तुम्ही ब्रह्मरूप आहात, तुम्ही निसर्ग परतत्व ब्रह्म आहात. आणि ही भीती जाण्यासाठी संतांच्याकडे एक तत्व आहे. काय आहे? एक ज्ञानाची गोळी आहे. ते साधन ती साधन
ज्ञानेश्वरी वाचन साधन मिळेल का? गीता वाचन मिळेल का? गाथा वाचन मिळेल का? आता तुमचं पाठ होईल पण ते साधन तुम्हाला प्राप्त होणार नाही. कारण संतांना प्राप्ती नाही. ऐसे वेदते जीवाहे. मग ते संत कोण? कुणाला संत म्हणताय? ते संत म्हणजे अनादी काळापासून आलेलं ज्ञान. हे ज्ञान आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. काल पण होतं, सगळं जग बदलेल, पुन्हा प्रलय काळामध्ये डुबून जाईल, पण ते ज्ञान नाही. संत भी जपते नहीं युग गए अनंत, हर युग में अवतार धरे फिर संत के संत. ते कुठले? ते कुणाच्या तरी मार्फत आहे. आदिनाथ गुरु सकल संतांच्याकडे ते तत्व आहे. माऊलीपर्यंत ते आलं पण उघड नाही झालं. लक्षात ठेवा. आदिनाथ उमा बीज प्रगटे म्हणजे आले स्थिती ज्ञान देवा सार तुझविले. पण काय दिलं हे कुणाला माहित नाही. मग ते ज्ञान त्याला संत म्हणतात. ते ज्ञान कसं आहे? झाकून आहे ते. मग उघड का नाही करत? नाही, उघड करायचं नाही. उघड करण्याला शपथ आहे. अगोदरच्या बुद्ध करू नये प्रगट मोडेल भक्ती जीवा संस्कृतन कोपतील म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञान. बरं का? मातृगमनाचा पाप लागेल असता आपली जननी नट दावी या जनी. ते तीर्थाची बळी पत्नी कारण होय. काय उदाहरण दिले माऊलीने पहा. आपली आई तीर्थापेक्षा श्रेष्ठ आहे पण तिला फरता उगा जर लग्न केली तर काय परिस्थिती होईल. गाठ रूप निष्ठा गोवायला होता ईश्वरा परी अनिष्ठा हेतू होती. तुम्हाला जे दिलेलं आहे ते तर तुम्हाला सांगायचं नाही. कानावचनाची या भेटी सरिसाची पैकीर्ती वस्तू होणी होती सर्व एक होते. हे काय कशाला दिलं? हे भांडवल आहे संतांच्याकडे. हे भांडवल आहे. आणि म्हणून या तुकाराम महाराजांच्या घेतलेल्या अभंगाचं परमेश्वर सांगू आता संतांचे उपकार. देवाचे उपकार असतील पण देवाला देवाचं महत्व संतांनी दाखवलं. त्यांच्या कुणाला देवगुणी पुण्य नसते. हे संत अवताराला आले म्हणून देवाचं महत्व आहे. देवाचं ओरिजिनल जरी महत्व असलं, देवाचे ओरिजिनल जरी उपकार असले तरी त्या देवाचं महत्व संतांनी वाढवलं. आणि आई बाबाचे उपकार काहीच नाही बाबा. पण देवापेक्षा आणि आई बाबापेक्षा आई बाप हे जन्माला कारण निमित्त कारण झाले. देवाने पाठवलं पण त्याचं महत्व संतांनी सांगितलं म्हणून संतांचे उपकार आहेत. देवाचे म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार. आई बाबांचे काय म्हटलं? काय सांगू आता आईचे उपकार, काय सांगू आता बाबाचे उपकार, काय सांगू आता काकाचे काकीचे मामाचे मामीचे शेजारचे. काय नाही म्हटलं? संतांचे उपकार का म्हटलं? तर संतांनी खरा जन्म काय आहे, कुठून आले तुम्ही, काय करायचंय आणि कुठे जायचंय, तीन पत्ते त्याच्याकडे. तिन्ही पत्ते त्याच्याकडे आहे. अहो माणूस येते नाही जाते नाही. हे काय आहे? हे सगळं भाषमान आहे. माणूस हे प्रमाण झालं की नाही? सृष्टीवर पाहता थोडा दिसे हे भास आहे. हा हे खरं नाही आहे. अर्जुनाला दोन उद्देश केला कृष्ण भगवंताने. कुणाला मारतोय? तू कोण? तू मारणारा कोण? हे मारणारे कोण? अरे काहीच नाही रे बाबा, काहीच नाहीये, फक्त आत्माच आहे. सर्व ठिकाणी एक आत्मा पडलेला आहे. म्हणून उदाहरण लक्षात घ्या. हे मंडप आपल्यात नाही, आपण मंडपात आहोत, देवामध्ये आपण आहोत. आपलं कार्य संपलं की तो पुन्हा तिथे आम्हाला जातो, पंच महाभूतामध्ये विलीन होतो. पण आत्मा जो असतो तो तसाच असतो, तो येते नाही जात नाही. मग कशाची भीती हो? कशाची भीती राहील? हे उपकार नाही? आई बाबापेक्षा उपकार आहेत की नाही? आहेत की नाही संतांचे उपकार? आई बाबापेक्षा. अहो नदीचे उपकार आहेत, झाडांचे उपकार आहेत, फळझाडाच्या, जमिनीचे आहेत, पंच महाभूताचे उपकार आहेत, चंद्राचे आहेत, सूर्याचे आहेत, पाण्याचे आहेत. ह्याचे उपकार नाही. पण ते उपकार संतांच्या पुढे काही नाही. कारण ते सीझनवार आहेत. पाऊस काय 12 महिने का? हे सीझनवार आहे. फळ वर्षातून एकदाच येणार. आता सूर्य नाही, दिवसा
ते तर नाहीये, सततमय ते नित्य आहे का? नाही. म्हणून त्याच्या उद्गारापेक्षा संतांचे उद्गार जास्त आहेत आणि म्हणून त्याची उतराई कशी होणार? काय केल्याने उतराई होईल? म्हणून महाराजांनी दुसऱ्या काय द्यावे त्या